5व्या टर्मचा आमदार आहे. हा चला बोला आणखी काय. दीपक केसरकर आणि बबन तायवाडे बोलले की धनंजय मुंडे ओबीसी नेते असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते. कोण? बबनराव तायवाडे आणि दीपक केसरकर दोघे मिळून असं बोलले. मला नाही उत्तर द्यायचं. चला ह्याच्यात कुठं ओबीसी काय आणला हो? माणूस गेलं कोणतं? अरे बाबा ओबीसीचं जरी गेलं असतं तरी आम्ही असंच बोललो असतो. इतक्याच पोटतिडकीने आम्ही हा प्रश्न मांडला. कुणाला पटतंय? कोणत्या ओबीसीला पटतंय का? काय दीपक केसरकर तायवाडे साहेब कुठले तायवाडे? हा तिथं लय मोठा झेंडा लावलेला आहे. चला हा हे 5-6 महिन्याचे नीळ पिढीची सोय झाली. काही बोलते ते. चला हे बीडचे पालकमंत्री झाले पाहिजे अशी मागणी आता सुरेश धस यांनी केलेली आहे. आणि आज सुरेश धस जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या भेटीला आहेत आणि यानंतर त्यांनी माध्यमांसमोर ही प्रतिक्रिया दिलेली आहे.